नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओपासून आपण नवीन सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये SSC, RRB, TCS आणि IBPS या कंपन्यांनी GK GS या विषयाचे प्रीवियस इयरचे क्वेश्चन विचारले आहेत। ते रिपीटेड झालेले क्वेश्चन या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत। चला तर सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, ॲनाटॉमीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर हा अभ्यास केला जातो सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास हा ॲनाटॉमीमध्ये केला जातो। सजीवांच्या पेशींचा अभ्यास कशामध्ये केला जातो? तर हा केला जातो पेशीशास्त्र, यालाच काय म्हटलं जाते इंग्लिशमध्ये? सायटोलॉजी असे इंग्लिशमध्ये म्हटले जाते। विषाणूंचा अभ्यास कशामध्ये केला जातो? तर हा केला जातो व्हायरोलॉजी, ज्याचा अभ्यास व्हायरोलॉजी असे म्हणून ओळखले जाते, विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला। आणि सूक्ष्म जीवजंतूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? तर मायक्रोबायोलॉजी। मायक्रो म्हणजे सूक्ष्म मायक्रोबायोलॉजी असे सूक्ष्म जीवजंतूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हटले जाते। समोरचा प्रश्न आहे, विश्वप्रसिद्ध शिर्डी येथील साई मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर हे आहे ऑप्शन बी, राहाता तालुक्यामध्ये विश्वप्रसिद्ध शिर्डी येथील साई मंदिर आहे। तर हे कोणत्या तालुक्यामध्ये म्हणता येईल? तर राहाता तालुक्यामध्ये। आणि जिल्हा म्हटलं तर हा अहमदनगर ह्याच्या आधीचं नाव होतं, पण आता काय नाव चेंज झालं याचं? तर अहिल्याबाई होळकर, अहिल्यानगर म्हणून ओळखलं जाते याला। अहिल्याबाई होळकरच्या नावावरती हे बनवण्यात आलं आहे, नाव चेंज करण्यात आलं आहे। समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? तर हे आहेत ऑप्शन सी, कोकण विभागातून वाहणाऱ्या नद्या ह्या महाराष्ट्रामधील इतर विभागाच्या दृष्टीने कमी लांबीच्या आहे। याचे कारण काय आहे की भारताचा जो दक्षिण पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये असणारा हा महाराष्ट्र आहे, आणि याच्या पश्चिम भागेला आहे अरबी समुद्र आणि महाराष्ट्राच्या आणि समुद्र किनारा लागून असलेल्या भागाला जे सह्याद्री पर्वत आहे त्यांच्या मध्यातला जो भाग आहे त्याला कोकण म्हणून ओळखले जाते। आणि सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र याच्यात मधील लांबी कमी लांबीच्या असल्यामुळे वाहणाऱ्या नद्या ह्या सह्याद्री पर्वतात उगम पावून अरबी समुद्रात मिळतात, व त्यामुळेच हे कमी लांबीच्या असते आणि उतार पण जास्त असतो। त्यामुळे हे तुलनात्मकदृष्ट्या इतर विभागांपेक्षा कमी लांबीच्या असते। तर कोकण विभागातली सर्वात मोठी म्हणजे सर्वात लांबीची नदी म्हटलं तर ती कोणती आहे? उल्हास नदी। तिची लांबी किती आहे? तर 130 किलोमीटर ही उल्हास नदीची लांबी म्हटली आहे। समोरचा प्रश्न आहे, कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो? तर हा तयार केला जातो बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो। बॉक्साईट हा शब्द कुठल्या भाषेतला आहे? तर फ्रेंच या शब्द आहे, लिबॅक्स या शब्दापासून तो बॉक्साईट हा शब्द बनला आहे। बॉक्साईटपासून बनवण्यात येणाऱ्या ॲल्युमिनियमचा उपयोग हा मोटारचे सुटे भाग, विमाने, जहाजे, भांडी, वायर इत्यादी बनवण्यासाठी उपयोगामध्ये केला जातो, बॉक्साईटपासून बनवण्यात येणाऱ्या ॲल्युमिनियमचा। समोरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर ही केली आहे हंटर आयोग यांच्यासमोर। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी केली होती। तर केव्हा केली होती ही? तर ही केली होती 1882 मध्ये। तेव्हा कोणते कमिशन आले होते? हंटर कमिशन। कशासाठी? तर शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी मागणी केली होती। त्यामध्ये काय मागितले त्यांनी? तर 12 वर्षाखालील जे मुलं मुली आहे, 12 वर्षाखालील त्यांना शिक्षण हे सक्तीचे आणि ते पण मोफत दिले जावे अशी त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती, जी 1882 मध्ये महात्मा फुले यांनी हंटर आयोग यांच्यासमोर केली होती। समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राजा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा होय? तर हा आहे ऑप्शन सी, सिमुक हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा होय, सिमुक हा राजा। समोरचा प्रश्न आहे, कोणत्या लढाईने बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला? तर हा घातला गेला प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये
घातला गेला. यामध्ये कोणाकोणामध्ये युद्ध झाले होते तर इंग्रज आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये हे युद्ध झाले होते प्लासी येथे. त्याच्यामध्ये त्याचा सिराजुद्दौलाचा सेनापती कोण होता तर हा मीर जाफरला आमिष दाखवून इंग्रजांनी आपल्याकडे वळवून घेतले आणि त्यामध्ये तो प्लासीच्या लढाईमध्ये तो डायरेक्टली इन्व्हॉल्वच नाही झाला तो. त्यामुळे 23 जून 1757ला झालेल्या लढाईमध्ये सिराजुद्दौलाचा पराभव झाला आणि त्या पराभवामधूनच प्लासी हे जिंकून इंग्रजांनी आपला पाया हा बंगालमध्ये रोवला गेला. समोरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर हे लिहिले आहे गीता रहस्य. केव्हा लिहिले तर हे लिहिले आहे 1909 मध्ये. त्यांना 1908 मध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती. तेव्हा त्यांनी मंडाळेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ 1909 मध्ये लिहिला होता. समोरचा प्रश्न आहे, सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई. मानवाचा सत्य धर्म हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. सदरची पंक्ती खालीलपैकी कोणत्या लेखकाची आहे तर ही आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली पंक्ती आहे. महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा बघितली तर कोणकोणती आहे, तृतीय रत्न, ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्मामधलीच ही लाईन आहे. सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई. मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. समोरचा प्रश्न आहे, चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा लिहिला आहे ऑप्शन ए हेमाद्री यांनी चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ लिहिला आहे. हेमाद्री हे हेमाडपंत या नावाने प्रसिद्ध होते. ते यादव कालीन जे राज्य होते त्या राज्याचे ते पंतप्रधान होते. त्यांनी आणखी कोणते पुस्तक लिहिले आहे तर आयुर्वेदा रसायन हे पुस्तकसुद्धा हेमाद्री यांनीच लिहिलेले आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.